तर हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग अगेन. तर आज आपण मस्त बनवणार आहोत भेंडी फ्राय. सो त्यासाठी मी ही भेंडी घेतलेली आहे. त्यानंतर याला स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेणार आहोत. आधी ह्याला 4 ते 5 पाण्याने स्वच्छपणे असं धुवून घ्यायची. आणि तर 4 ते 5 पाण्याने ही भेंडी आपण धुवून घेतलेली आहे. त्यानंतर लगेचच स्वच्छ कपड्याने ह्याला पुसून घ्यायचं आहे. आणि ह्या भेंडीचे ना असे 4 काप करून घ्यायचे आहेत. असे बारीक बारीक 4 काप आपण करणार आहोत, जेणेकरून भेंडी अशी तळल्या जाईल. हे बघा, ह्याचा देठही कापणार आहोत आपण आणि समोरचं टोकही कापणार आहोत. आणि 4 पार्ट करायचे आहेत ह्या भेंडीचे. जेवढे बारीक करूत ना आपण तेवढं छान ही खायला छान लागेल. आणि मसाला वगैरे जे आहे ना ते भेंडीमध्ये छान प्रकारे मिक्स केला जातो. सो मेक शुअर की तुम्ही भेंडीची जे पण भेंडी फ्राय जेव्हा कराल ना, असे छोटे छोटे आणि बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत आपल्याला. ओके, सो तर ही भेंडी ना आपण या प्रकारे अशी मस्तपणे बारीक वगैरे कापून घेतलेली आहे. सो ह्यामध्ये ना आपण आता थोडासा घालणार आहोत मिरची. त्यानंतर मी घालणार आहे थोडीशी हळद देखील. आणि त्यानंतर मी घालणार आहे थोडंसं चवीपुरतं मीठसुद्धा. बेटा ओ. आणि याला छान प्रकारे असं हे करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स करून घातले. हो बेटा, तुला भूक लागली आहे ना इवा? भूक लागली आहे ना मा? त्यानंतर ना मी यामध्ये थोडंसं बेसन देखील घालणार आहे. आणि असं रेस्ट वगैरे बोल ना. आणि ह्याला रेस्ट व्हायला 10 ते 20 मिनटं आपण ठेवून देणार आहोत. हो बेटा. त्यानंतर तुमच्याकडे जेही मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. मी घालणार आहे थोडासा किचन किंग मसाला. त्यानंतर माझ्याकडे आहे हे ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरीचं पावडर आहे. ते सुद्धा तुम्ही ह्यामध्ये थोडंसं घालायचं आहे, जास्त नाही, थोडंसं. बेटा. आणि तर ह्याला पण असं थोडंसं हे करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स करून घ्या असं मस्तपणे, मीठ वगैरे सगळं टाकून. थोडंसं लिंबू जरी याच्यावर टाकलं ना तर अजूनच छान चव येते ह्याला. बट माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे, सो मग मी नाही घालणार आहे. ओ बेटा, बोल बोल बोल. तर युमा, अरे माझी मम्मा आहे. चल तुला खाऊ घालते. तोपर्यंत मी ही भेंडी थोडीशी अशी रेस्ट व्हायला ठेवते. ओ बेटा, थोडंसं ह्याला असं ठेवा 10 ते 15 मिनटं, म्हणजे सगळा जो मसाला जाईल ना ह्याच्यामध्ये जाईल. आणि मध्येच मी इवाला वगैरे खाऊ घालते. बेटा, बेटा. छान आहे. कशा आहे? असे आहे? इकडे बघ, असे आहे. छान आहे, मस्त आहे माझी मयाकर. ये मम्मा. हो मा. हो मा. हो हो. माझी इवा खूप हुशार आहे. पूर्ण खाते, पोट भरून खाते. हो की नाही इवा? चला. भूक लागली होती बेटा? आयराकडे गेली होतीस? आयरा बोलत नाहीये तुझ्याशी? आयरा भांडत आहे तुला? तुला आयरासोबत खेळायचं नाही का? आता डॅडी आले की मी तुला बाहेर घेऊन जाते. डॅडी आले की आपण दोघी जणी बाहेर जायचं, ओके ना? मग आयराशी कट्टी करायची. आयराशी कट्टी. पुसू? पुसलं. पुसलं, गेलं. गेलं. हुशार आहे माझी मम्मा. आपण मामा
ते छान प्रकारे असं हे झालेलं आहे. सगळे मसाले जे आहेत ना, या भेंडीमध्ये छान प्रकारे असे सोक झालेले आहेत. आणि जेव्हा तेल गरम होईल तर लगेच आपण तळायला वगैरे घेणार आहोत. त्यानंतर ना मी इथे कढी सुद्धा करणार आहे. हे बघा, मी घरी लावलेलं दही आहे, हे एक नंबरच आहे. सो थोडीशी कढी करणार आहे मी आज. जोपर्यंत तेल तापत नाही तोपर्यंत आपण कढी करून घेणार आहोत इथे. हो माय, जाऊ नको बघ कोणाच्या घरी, मी सांग. सो ना मस्तपणे तेल तापलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये भेंडी अशी सोडून द्यायची आपल्याला. पूर्ण भेंडी मी एकत्रच हे करणार आहे. त्यानंतर आपण करणार आहोत कढी. सो भेंडीला सुद्धा असं छान कडक होईपर्यंत आपण फ्राय होऊ देणार आहोत. भरपूर वेळ लागणार आहे याला, कारण ह्याच्यामध्ये ना जर कॉर्न आणि तांदळाचं जर पीठ टाकलं ना तर अजूनच छान कुरकुरीत होते. माझ्याकडे अवेलेबल नव्हतं, सो ज्याही गोष्टी माझ्याकडे अवेलेबल असतात मी त्याच पद्धतीने बनवते. असं काही तामझाम करत बसत नाही. त्यानंतर हे कढी करण्यासाठी मी गरम पाणी बनवलेलं होतं ना, सो तर हे पूर्ण पाणी आहे आपलं. इथे मी थोडंसं घालणार आहे मोहरी, जिरे आणि मस्त असा कढीपत्ता. लगेचच ह्यामध्ये मी घालणार आहे आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आपल्याला. ओ बेटा, काय मम्मा? हो, हलवत राहणार आहोत आपण त्याला, असं खालीवरी करत राहायचंय. हो,
काय माय इवा नाना तर ही आहे माझी, ती छान झाली आहे आणि मसाला वगैरे एकदम छान प्रकारे मिक्स झालेला आहे भेंडीच्या भाजीमध्ये. आणि इथे माझी कढीसुद्धा होत आहे. आज खूप जास्त पातळच केली आहे मी, म्हणजे असं फोडणीचं ताक वगैरे नसतं का त्या टाईप. छान प्रकारे याला उकळू देणार आहे. तर हे आहे माझं आजचं जेवण, ज्यामध्ये आहे भात, सॅलड, लोणचं, माझी फेवरेट कढी, त्यानंतर भेंडीची भाजी, पापड. हे आहे माझं ताट आणि हे आहे इवानच्या डॅडीचं ताट. सो मस्त. बेटा